श्री गणेशाय नमः. श्री शिवलीलामृत अध्याय 11. या अध्यायाच्या पठण किंवा श्रवणाने दुर्भाग्याचा नाश होऊन सकल सौभाग्याची प्राप्ती होईल. शिवलीलामृत ग्रंथामधील हृदय असं या अध्यायाला मानलं जातं. चला मग अध्यायाला सुरुवात करूया. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य तेची जन, जे शिवभजनी परायण, सदा शिवलीलामृत श्रवण अर्चन सदा शिवाचे. सूत म्हणे शौनकादिका प्रती, जे रुद्राक्ष धारण भस्मचर्चिती, त्याच्या पुण्यास नाही मिती. त्रिजगती तेची धन्य, जो सहस्त्र रुद्राक्ष करी धारण, त्यासी वंदिती शुक्रादि सुरगण. तो शंकरची त्याचे दर्शन, घेता तर ती जीव बहु, अथवा षोडश षोडश दंडी जाण. बांधावे रुद्राक्ष सुलक्षण, शिखे माझी एक बांधावा पूर्ण. शिवस्वरूप म्हणूनी त्यावरुनी करिता स्नान, तरी त्रिवेणी स्नान केल्या समान. असो द्वादश द्वादश मनगटी पूर्ण, रुद्राक्ष बांधीचे आदरे. कंठी बांधावे 32, मस्तकाभोवती 24. सहा सहा करणी पुण्य विशेष, बांधिता निर्दोष सर्वदा. अष्टोत्तर शतमाळा सर्वदा असावी गळा. एकमुखी रुद्राक्ष आगळा, पूजिता भाग्य विशेष. पंचमुख षण्मुख अष्टमुख चतुर्दशमुख, लक्ष्मीकारक. सकळ मंत्र सुफळ देख, रुद्राक्ष जप नित्य करिता. नित्य रुद्राक्ष पूजन, तरी केले जाणीजे शिवार्चन. रुद्राक्ष महिमा परम पावन, इतिहास ऐका ए विषयी. काश्मीर देशीचा नृप पावन, नामाभिमान भद्रसेन. विवेक संपन्न प्रधान, परमचतुर पंडित. प्रजादायात भुसुर, धन्य म्हणती तोची राजेश्वर. लाच न घे न्याय करी साचार, अमात्य थोर तोची पै. सुंदर पतिव्रता मृदुभाषिणी, पूर्वदत्ते ऐसी लाधीजे कामिनी. सूत सभाग्य विद्वान गुणी, विशेष सुकृत पाविजे. गुरु कृपावंत सर्वज्ञ थोर, शिष्य प्रज्ञावंत गुरुभक्त उदार. वक्ता क्षमाशील शास्त्रज्ञ सुरस फार, विशेष सुकृते लाहिजे. श्रोता सप्रेम चतुर सावधान, यजमान साक्षेपी उदारपूर्ण. काया आरोग्य सुंदर कुलीन, पूर्व सुकृते प्राप्त होय. असो तो भद्रसेन आणि प्रधान, बहुत करिता अनुष्ठान. दोघासी झाले नंदन, शिवभक्त उपजतांची. राजपुत्र नाम सुधर्म, प्रधानात्मज तारक नाम. दोघे शिवभक्त निस्सीम, सावधान शिवध्यानी. बाळे होनी सदा प्रेमळ, अनुराग चित्ती वैराग्यशील. लौकिक संगे ध्रुव अमंगळ, त्याची संगती नावडे त्या. पंचवर्षी दोघे कुमार, लेवविती वस्त्रे अलंकार. गुज मुक्त माळा मनोहर, नाना प्रकारे लेवविती. तव ते बाळ दोघे जण, सर्वालंकार उपाधी टाकून. करीती रुद्राक्ष धारण, भस्मचर्चिती सर्वांगी. आवडे सर्वदा एकांत, श्रवण करिता शिवलीलामृत. बोलती शिवनामावळी नित्य, पाहणे शिवपूजा सर्वदा. आश्चर्य करीती राव प्रधान, यासी काना आवडे वस्त्रभूषण. करीती रुद्राक्ष भस्मधारण, सदा स्मरण शिवाचे. विभूती पुसोनी रुद्राक्ष काढीती, मागुती वस्त्रे भूषणे लेवविती. ते सवेची ब्राह्मणासी अर्पिती, घेती मागुती शिवदीक्षा. शिक्षा करिता बहुत, परी ते न सांडिती आपुले व्रत. राव प्रधान चिंताग्रस्त, म्हणती करावे काय आता. तो उगवला सुकृत मित्र, घरासी आला पराशर. सर्वे वेष्टित ऋषींचे भार, अपार सूर्य तेजस्वी. जो कृष्णद्वैपायनाचा जाणीता, त्रिकाळ ज्ञानी प्रतिसृष्टी करता. जो वसिष्ठाचा नातू तत्वता, राक्षस सत्र जेने केले.
जेवी मनुष्य वागती अपार, तैसेची होते पूर्वी रजनीचर. ते पितृकैवारे समग्र, जाळिले सत्र करुणिया. जन्मेजये सर्पसत्र केले, ते आस्तिकेमध्येच राहविले. पराशरासी पुलस्तीने प्रार्थिले, मग वाचले रावणाधिक. विरंचिसी दटावनी क्षणमात्रे, प्रतिसृष्टी केली विश्वामित्रे. तेवी पितृकैवारे पराशरे, वादी जर्जर पै केले. ती सांगावी समूळ कथा, तरी विस्तार होईल ग्रंथा. या लागी ध्वनितार्थ बोलिलो आता, कळले पाहिजे निर्धारे. ऐसा महाराज पराशर, ज्याचा नातू होय शुक्र योगींद्र. तो भद्रसेनाचा कुळगुरू निर्धार, घरा आला जाणोनी. राव प्रधान सामोरे धावती, साष्टांग नमनी घरासी आणती. षोडोपचारे पूजिती, भावचित्ती विशेष. समस्ता वस्त्रे भूषणे देऊन, राव विनवी कर जोडून. म्हणे दोघे कुमार रात्रंदिन, ध्यान करीती शिवाचे. नावडती वस्त्रे अलंकार, रुद्राक्ष भस्मावरी सदा भर. वैराग्यशील अनुमात्र, भाषण न करीती कोणासी. इंद्रिय भोगावरी नाही भर, नावडे राजविलास अनुमात्र. गजवाजी आणि समग्र, आरूढावे आवडेना. पुढे हे कैसे राज्य करीती, हे आम्हासी गूढ पडले चित्ती. मग हे दोघे कुमार आणूनी गुरुप्रती, दाखविले भद्रसेने. गुरुने पाहिले दृष्टीसी, जैसे मित्र आणि शशी. तैसे तेजस्वी उपमा तयासी, नाही कोठे शोधिता. यावरी बोले शक्तिसूत, म्हणे हे का झाले शिवभक्त. याची पूर्वकथा समस्त, ऐक तुझ सांगतो. पूर्वी हे काश्मीर देशात उत्तम, महान पट्टण नंदीग्राम. येथील वारांगना मनोरम, महानंदा नाम तियेचे. त्या ग्रामीचा तोची भूप, पृथ्वी माझी निस्सीम स्वरूप. ललिताकृती होनी कंदर्प, तन्मय होनी नृत्य करी. जैसा उगवला पूर्णचंद्र, तैसे तिजवरी विराजे छत्र. रत्नखचित याने अपार, भाग्यापार नाही तिच्या. रत्नमय दंडयुक्त चामरे जिवरी यदा ढळत. मणिमय पादुका रत्नखचित, चरणी जिच्या सर्वदा. विचित्र वसने दिव्य सुवास, हिरणमय रत्नपर्यंक राजस. चंद्ररश्मी समप्रकाश, शय्याजीची अभिनव. दिव्याभरणी संयुक्त, अंगी सुगंध विराजित. गोमहिषी खिल्लारे बहुत, वाजी गज घरी बहुवस. दासदासी अपार, घरी माता सभाग्य सहोदर. जिये गायन ऐकता किन्नर, तटस्थ होती कोकिळा. जिच्या नृत्याचे कौशल्य देखोन, सकळ सत्य डोलावती मान. तिचा भोगकाम इच्छून, भूप सभाग्य येती घरा. वैश्या असूनी पतिव्रता, नेमिला जो पुरुष तत्वता. त्याचा दिवस न सरता, इंद्रासही वश नव्हे. परमशिवभक्त विख्यात, दानशील उदार बहुत. सोमवार प्रदोष व्रत, शिवरात्र करी नेमेसी. अन्नछत्र सदा चालवित, नित्य लक्ष त्रिदळे शिवपूजित. ब्राह्मण हस्ते अद्भुत, अभिषेक करवी शिवासी. याचिके मनी जे जे इच्छित, ते ते महानंदा पुरवित. कोटी लिंगे करवित, श्रावणमासी अत्यादरे. एक भद्रसेना सावधान, कुकुट मर्कट पाळिले प्रीती करून. त्यांच्या गळा रुद्राक्ष बांधून, नाचू शिकविले कौतुके. आपुले जे का नृत्यागार, तेथे शिवलिंग स्थापिले सुंदर. कुकुट मर्कट त्यासमोर, तेथेची बांधी प्रीतीने. करी शिवलीलामृत पुराण श्रवण, तेही ऐकती दोघे जण. सवेची महानंदा करी गायन, नृत्य करी शिवापुढे. महानंदा त्यासी सोडून, नृत्य करवी कौतुके करून. त्याच्या गळा कपाळी जान, विभूती चर्ची स्वहस्ते. एवं तिच्या संगती करून, त्यांचे घडी तसे शिवभजन. असो तिचे सत्व पहावया लागोन, सदाशिव पातला. सौदागराचा वेश धरिला, महानंदेच्या सदना आला. त्याचे स्वरूप देखून ते अबला,
तन्मय झाली ते धवा. पूजा करोनी स्वहस्तकी, त्यासी बैसविले रत्नमंचकी. तो पृथ्वी मोलाचे हस्तकी, कंकण त्याचे देखिले. देखता गेली तन्मय होऊन, म्हणे स्वर्गाची वस्तू वाटे पूर्ण. विश्वकर्म्यांनी निर्मिली जाण, मानवी कर्तृत्व हे नव्हे. सौदागरे ते काढून, तिच्या हस्तकी घातले कंकण. एरी होऊनी आनंद घन, नेम करी तयासी. पृथ्वीचे मोल हे कंकण, मीही 32 लक्षणी पद्मीन. 3 दिवस संपूर्ण, दासी तुमची झाले मी. तयासी ते मानले, सवेची त्याने दिव्यलिंग काढिले. सूर्यप्रभेहून आगळे, तेज वर्णिले न जाय. लिंग देखुनी ते वेळी, महानंदात तन्मय झाली. म्हणे जय जय चंद्रमौळी, म्हणून वंदी लिंगाते. म्हणे या लिंगाच्या प्रभेवरुनी, कोटी कंकणे टाकावी ओवाळुनी. सौदागरे म्हणे महानंदे लागुनी, लिंग ठेवी जतन हे. म्हणे या लिंगापाशी माझा प्राण, भंगले की गेले दग्ध होऊन. तरी मी अग्निप्रवेश करीन, महाकठीण व्रत माझे. एरी अवश्य म्हणून, ठेविले नृत्यागारी नेऊन. मग दोघे करीती शयन, रत्नखचित मंचकी. तिचे कैसे आहे सत्व, धैर्य पाहे सदाशिव. भक्त तारावया अभिनव, कौतुक चरित्र दाखवी. त्यांच्या आज्ञे करून, नृत्यशाळेसी लागला अग्न. जन धावू लागले चहूकडून, एकची हाका जाहली. 30 सावध करी मदनारी, म्हणे अग्नी लागला उठ लवकरी. एरी उठली घाबरी, तव अग्निवाते चेतला. तैशा माझी उडी घालून, कंठपाश त्यांचे काढून. कुकुट मर्कट दिधले सोडून, गेले पळून वनाप्रती. नृत्यशाळा भस्म झाली समग्र, मग शांत झाला सप्तकर. यावरी पुसे सौदागर, महानंदेप्रती ते धवा. माझे दिव्यलिंग आहे की जतन, महानंदा घाबरी ऐकोन. वक्षस्थळी घेत बडवून, म्हणे दिव्यलिंग दग्ध झाले. सौदागरे बोले वचन, नेमाचा आजी दुसरा दिन. मी आपुला देतो प्राण, लिंगाकारणे तुझवरी. मग त्रिचरण चेतविला, आकाशपंथे जाती ज्वाला. सौदागर सिद्ध झाला समीपाला कुंडाच्या, अति लाघवी उमारंग. जो भक्तजन भवभंग, उडी घातली सवेग. ओम नमः शिवाय म्हणूनी, ऐसे देखता महानंदा. बोलविले सर्व ब्रह्मवृंदा, लुटविली सर्व संपदा. कोश समवेत सर्वही, अश्वशाळा गजशाळा संपूर्ण. सर्व संपत्ती सहित करी गृहदान. महानंदेने स्नान करून, भस्म अंगी चर्चिले. रुद्राक्ष सर्वांगी लेऊन, हृदयी चिंतिले शिवध्यान. हर हर शिव म्हणून, उडी निशंक घातली. सूर्यबिंब निघे उदयाचळी, तैसा प्रकटला कपाळमूळी. दशभुज पंचवदन चंद्रमौळी, संकटी पाळे भक्ताते. माथा जटांचा भार, तृतीय नेत्री वैश्वानर. शिरी झुळझुळ वाहे नीर, अभयंकर महाजोगी. चंद्रकळा तयाचे शिरी, नीलकंठ खट्वांगधारी. भस्म चर्चिले शरीरी, गजचर्म पांघुरला. नेसलासे व्याघ्रांबर, गळा मनुष्यमुंडाचे हार. सर्वांगी वेष्टिले फणीवर, दशभुजा मिरविती. वरचेवर कंदूक झेलीत, तेवी 10 भुजा पसरुनी अकस्मात. महानंदेसी झेलून धरीत, हृदय कमळी परमात्मा. म्हणे जाहलो मी सुप्रसन्न, महानंदे माग वरदान. मी म्हणे हे नगर उद्धरून, विमानी बसवी दयाळा. माता बंधू समवेत, महानंदा विमानी बैसत. दिव्य रूप पावानी त्वरित, नगरा समवेत चालली.
पावली सकळ शिवपदी, जेथे नाही अधिव्याधी क्षुधा तृषा विरहित त्रिशुद्धी भेदबुद्धी कैची तेथे नाही काम क्रोध द्वंद्व दुःख मद मत्सर नाही निशंक जेथीचे गोड उदक अमृताहुनी कोटी गुणे जेथे सुरतरुची वने अपार सुरभींची बहुत खिल्लारे चिंतामणींची धवलागारे भक्ताकारेने निर्मिली जेथे ओसनता बोलती शिवदास तेथे प्राप्त होय तयास शिवपद सर्वदा अविनाश महानंदे तेथे पावली। ही कथा परमसुरस पराशर सांगे भद्रसेनास म्हणे हे कुमार दोघे निशेष कुकुट मर्कट पूर्वीचे कंठी रुद्राक्ष धारण भाळी विभूती चर्चून त्याची पूर्व पुण्य करून सुधर्मतारक उपजले हे पुढे राज्य करतील निर्दोष 32 लक्षणी डोळस शिवभजनी लाविती बहुतास उद्धरतील तुम्हा ते अमात्यासहित भद्रसेन गुरुसी घाली लोटांगण म्हणे इतुकेनी मी धन्य सुपुत्र उदरी जन्मले भद्रसेन बोलत पुढती हे राज्य किती वर्ष करीती आयुष्य प्रमाण किती सांगा यथार्थ गुरुवर्या बहुत करिता नवस एवढाची पुत्र आम्हास परमप्रिय कर राजस प्राणाहून आवडे बहु तुमच्या आगमने करून स्वामी मज समाधान तरी या पुत्राचे आयुष्य प्रमाण सांगा स्वामी मज तत्वता ऋषी म्हणे मी सत्य बोलेन देख परी तुम्हासी ऐकता वाटेल दुःख हे सभा सकळिक दुःखार्णवी पडेल पै प्रत्यय सदृश बोलावे वचन नातरी अंगासे येते मूर्खपण तुम्हा वाटेल विषाहून विशेष कठीण ते गोष्टी भद्रसेन म्हणे सत्यवचन बोलावया न करावा अनुमान तरी तुझ्या पुत्रासी 12 वर्ष पूर्ण झाली असती जानपा आजपासून 7वे दिवशी मृत्यू पावेल या समयासी राव ऐकता धरणीसी मूर्छा येऊनी पडी येला अमात्यासहित त्या स्थानी दुःखाग्नीत गेले आहाळोनी अंतःपुरी सकळ कामिनी आकांत करीती आक्रोशे करुनिया हाहाकार वक्षस्थल पिटी नृपवर मग रायासी पराशर सावध करुनी गोष्टी सांगे नृपश्रेष्ठा न सोडी धीर एक एक सांगतो विचार जे पंचभूते नव्हती समग्र शशी मित्र नव्हते ते नव्हता मायामय विकार केवळ ब्रह्ममय साचार तेथे झाले स्फुरण जागर अहम ब्रह्म म्हणूनिया ते ध्वनी माया सत्य तेथुनी झाले महतत्व मग त्रिविध अहंकार होत शिव इच्छे करुनिया सत्वांशे निर्मिला पीतवसन रजांशे सृष्टी करता द्रुहीन तमांशे रुद्र परिपूर्ण सर्ग स्थित्यंत करविता विधीसी म्हणे सृष्टी रची पूर्ण एरू म्हणे मज नाही ज्ञान मग शिवे तया लागून 4 वेद उपदेशिले 4 वेदांचे सार तो हा रुद्राध्याय परमपावन त्याहुनी विशेष गुह्य ज्ञान भुवनत्रयी असेना बहुत करी हा जतन त्याहुनी अनेक थोर नाही साधन हा रुद्राध्याय शिवरूप म्हणून श्री शंकर स्वय बोले जे रुद्राध्याय ऐकती पडती त्यांच्या दर्शने जीव उद्धरती मग कल्मलोद्भव एकांती सप्तपुत्रा सांगे रुद्राध्याय हा मग संप्रदाय ऋषीपासून भूतलियाला अध्याय जाण थोर जप तप ज्ञान त्याहून अन्य नसेची जो हा अध्याय जपे पूर्ण त्याचे निदर्शने तीर्थे पावन स्वर्गीचे देव दर्शन त्यांचे घेऊ इच्छिती जप तप शिवार्चन याहुनी थोर नाही जाण रुद्रमहिमा आगाध पूर्ण किती म्हणूनी वर्णावा रुद्रमहिमा वाढला फार ओस पडिले भानुपुत्र नगर पाश सोडवनी यम किंकर रीते हिंडो लागले मग यमे विधी लागी पुसून अभयक्ती कृत्या निर्मिली दारुण तिने
कुतर्कवादी भेदी लक्षून त्यांच्या हृदयी संचरली. त्यासी मत्सर वाढविला विशेष, वाटे करावा शिवद्वेष. तेने ते जाओनी यमपुरीस, महानरकी पडले सदा. यम सांगे दूताप्रती, शिवद्वेषी जे पापमती. ते अल्पायुषी होती, नाना रीती जाचणी करा. शिव थोर विष्णू लहान, हरी विशेष हर गौण. ऐसे म्हणते जे त्या लागून, आणूनी नरकी घालावे. रुद्राध्याय नावडे जासी, कुंभी पाकी घालावे त्यासी. रुद्रानुष्ठाने आयुष्यासी, वृद्धी होय निर्धारे. याकरिता भद्रसेना अवधारी, आयुत रुद्रावर्तने करी. शिवावरी अभिषेक धारधरी, मृत्युदुरी होय साच. अथवा शतघट स्थापून, दिव्य वृक्षांचा पल्लव आणून. रुद्रे उदक अभिमंत्रून, अभिषिंचन पुत्रा करी. नित्य 10 सहस्त्र आवर्तने पूर्ण, क्षोणी पाळा करी सप्तदिन. राये धरिले दृढचरण, सद्गद होऊनी बोलत. सकळ ऋषी शिररत्न मंडित, पदक स्वामी तू त्यात मुख्य नायक. काळ मृत्यू भय शोक, गुरु रक्षी त्यापासूनी. तरी त्वा आचार्यत्व करावे पूर्ण. तुझ सवे जे आहेत ब्राह्मण, आणिक सांगसी ते बोलावून. आताची आणितो आरंभी, मग सहस्त्र विप्र बोलावून. त्यासी रुद्रानुष्ठानी भक्ती पूर्ण, न्यास ध्यानयुक्त पढून. गुरुपासूनी जे आले, परदारा आणि परधन. ज्यास वमनाहुनी नीचे पूर्ण, सुरक्त सुशील गेलिया प्राण. दुष्ट प्रतिग्रह न घेती, जे शापानुग्रह समर्थ. सामर्थ्ये चालो न देती मित्ररथ, किंवा साक्षात उमानाथ. पुढे आणूनी उभा करीती, ऐसे लक्षणयुक्त ब्राह्मण. बैसला व्यासपिता घेऊन, सहस्त्र घट मांडून. अभिमंत्रोनी स्थापिले, स्वरधुनीचे सलील भरिले पूर्ण. त्यात आम्रपल्लव घालून, रुद्रघोषे गर्जिनले ब्राह्मण. अनुष्ठान दिव्य मांडिले, शास्त्र संख्या झाले दिवस. 7वे दिवशी मध्यानी आला चंडांशू. मृत्युसमय येता धरणीस, बाळ मूर्छित पडियेला. एक मुहूर्त निचेष्टित, चलनवलन राहिले समस्त. परम घाबरला नृपनाथ, गुरु देता नाभिकारा. रुद्रोदक शिंपोन, सावध केला राजनंदन. त्यासी पुस्ती वर्तमान, वर्तले तेची सांगत. एक काळ पुरुष भयानक थोर, ऊर्ध्व जटा कपाळी शेंदूर. विक्राळ दाढा भयंकर, नेत्र खदिरांगारा सारिखे. तो मज घेऊनी जात असता, 4घे पुरुष धावूनी आले तत्वता. पंचवदन दशभुज त्यांची साम्यता. कमळ भवांडी दुजी नसे, ते तेजे जैसे गभस्ती. दिगंततम संहारिती, भस्म अंगी व्याघ्रांबर दिसती. दशहस्ती आयुधे, ते महाराज येऊन. मज सोडविले तोडोनी बंधन. या काळपुरुषासी धरून, करीत ताडन गेले ते. ऐसे पुत्रमुखीचे ऐकता उत्तर, भद्रसेन करी जय जयकार. ब्राह्मणासी घाली नमस्कार, आनंदाश्रू नेत्री आले. अंगी रोमांच दाटले, मग विप्रचरणी गडाबडा लोळे. शिवनाम गर्जत तये वेळे, देवसुमने वर्षती. अनेक वाद्याचे गजर, डंका गर्जे अवघ्यात थोर. मुखद्वयाची महासुस्वर, मृदंगवाद्ये गर्जती. अनेक वाद्यांचे गजर, शिवलीलामृत गाती अपार. शृंगे भृंगे कहाळ थोर, सनया अपार वाजती. चंद्रानना धडकती भेरी, नाद न माये नभोदरी. असो भद्रसेन यावरी, विधियुक्त होम करीतसे. षड्रस अन्ये शोभिवंत अलंकार, दिव्य वस्त्रे देत. अमोलिक वस्तू अद्भुत, आणोनी अर्पी ब्राह्मणासी. दक्षिणेलागी भांडारे, मुक्त केली राजेंद्रे. म्हणे आवडे तितुके भरा एकसरे, मागे पुढे पाहू नका. सर्व याचक केले तृप्त, पुरेपुरे हेची ऐकली मात.
धनभार झाला बहुत, म्हणून सांडिती ठाई ठाई. ब्राह्मण देती मंत्राक्षता, विजय कल्याण हो तुझिया सुता. ऐसा अति आनंद होत असता, तो अद्भुत वर्तले. वसंत येत सुगंधवनी, की काशी क्षेत्रावरी स्वरधुनी. श्वेतोत्पले मृडानी, रमणलिंग अर्चिजे. की निर्दयवासी सापडे चिंतामणी, की शुधितापुढे शिरब्धी ये धावुनी. तैसा कमलोद्भव नंदन ते क्षणी, नारदमुनी पातला. वाल्मिकी सत्यवती नंदन, औत्तानपादी कयाधुहृदय रत्न. शिष्य हे ज्याची त्रिभुवनी जाण, वंद्य जे का सर्वाते. जो चतुष्षष्टी कला प्रवीण, निर्मळ चतुर्दश विद्या करतलामळ. ज्याचे स्वरूप पाहता केवळ, नारायण दुसरा की. हे कमलभवांड मोडोनी, पुन्हा सृष्टी करणार मागुतेनी. अन्याय विलोकिता नयनी, दंडे ताडिल शुक्रांदिका. तो नारद देखोनी तेची क्षणी, कुंडातुनी मूर्तिमंत निघे अग्नी. दक्षिणाग्नी गार्हपत्य आहवनी, उभे टाकले देखता. पराशरादी सकळ ब्राह्मण, प्रधानासहित भद्रसेन. धावणे धरिती चरण, ब्रह्मानंदे उचंबळले. दिव्य गंध दिव्य सुमनी, षोडोपचारे पूजिला नारद मुनी. राव उभा ठाके कर जोडुनी, म्हणे स्वामी अतींद्रिय दृष्टा तू. त्रिभुवनी गमन तुझे सर्व, काही देखिले की सांग अपूर्व. नारद म्हणे मार्गी येता शिवदूत चौघे देखिले. दशभुज पंचवदन, तीही मृत्यू नेला बांधोन. तुझ्या पुत्राचे चुकविले मरण, रुद्रानुष्ठाने धन्य केले. तव पुत्ररक्षणार्थ ते वेळा, शिवे वीरभद्र मुख्य पाठविला. मज देखता मृत्यूसी पुसू लागला. शिवसुत ऐका ते, तू कोणाच्या आज्ञे करून. आणीत होतासी भद्रसेन नंदन. त्यासी 10 सहस्त्र वर्षे पूर्ण, आयुष्य असे निश्चये. तो सार्वभौम होईल तत्वता, रुद्रमहिमा तुझ ठाऊक असता. शिवमर्यादा उल्लंघुनी तत्वता, कैसा आणीत होतासी. मग चित्रगुप्ता पुसे सूर्यनंदन. पत्रिका पाहिली वाचून, तो 12 वर्षी मृत्यूचिन्ह. गंडांतर थोर होते, ते महत्पुण्य निरसुनी सहज. 10 सहस्त्र वर्षे करावे राज्य, मग तो सूर्यनंदन महाराज. स्वापराधे कष्टी बहु, मग उभा टाकूनी कृतांत. कर जोडुनी स्तवन करीत, हे अपर्णाधव हिम नग जामात. अपराध न कळता घडला हा, ऐसे नारदे सांगता ते क्षणी. राये पायावरी घातली लोळणी, आणिक सहस्त्र रुद्र करुनी. महोत्सव करीतसे शतरुद्र, करिता निशेष. शतायुषी होय पुरुष, हा अध्याय पडता निर्दोष. तो शिवरूप याची देही, तो येथेची झाला मुक्त. त्याच्या तीर्थे तरती बहुत, असो यावरी ब्रह्मसूत. अंतर्धान पावला आनंदमय शक्तिनंदन. राये शतपद्म धन देऊन, तोषविला गुरु संपूर्ण. ऋषीसहित जाता झाला, हे भद्रसेन आख्यान. जे पढती त्यासी होय आयुष्य संतती. त्यासी काळ न बाधे अंती, वंदोनी नेती शिवपदा. 10 कपिला दान, ऐकता पडता घडे पुण्य. केले असेल अभक्ष्य भक्षण, सुरापान ब्रह्महत्या. एवं महापाप पर्वत तत्वता, भस्म होते श्रवण करिता. हा अध्याय त्रिकाळ वाचिता, गंडांतर दूर होती यावरी कलियुगी निशेष. शिव कीर्तनाचा महिमा विशेष, आयुष्यहीन लोकांस अनुष्ठान हेची निर्धारे. मग तो राव भद्रसेन, सुधर्म पुत्रासी राज्य देऊन. युवराज्य तारका लागून, देता झाला ते काळी. मग प्रधानासमवेत राव जाना, जाता झाला तपोवना. शिवानुष्ठान रुद्र ध्याना, करिता महारुद्र तोषला. विमानी बैसवुनी त्वरित,
राव प्रधान नेले मिरवित, विधी लोकी वैकुंठी वास बहुत, स्वच्छे करुणी शेवटी शिवपदासी पावून, राहिले शिवरूप होऊन. हा 11वा अध्याय जाण, स्वरूप एकादश रुद्राचे. हा अध्याय करिता श्रवण, एकादश रुद्रा समाधान, की हा कल्पद्रुम संपूर्ण, इच्छिले फळ देणार. मृत्युंजय जप रुद्रानुष्ठान, त्यास न बाधी ग्रहपीडा विघ्न, पिशाच बाधा रोग दारुण, न बाधी सर्वताही. येथे जो मानील अविश्वास, तो होईल अल्पायुषी तामस. हे निंदितो चांडाळ निशेष, त्याचा विटाळ न व्हावा. त्यासी प्रसवोनी वांज झाली माता, त्यासी संगती न धरावी तत्वता. त्यासी संभाषण करिता महापातक जाणिजे, ते आपुल्या ग्रहासी न आणावे. आपण त्याच्या सदनासी न जावे, ते त्यजावे जीवे भावे. जेवी सुशील हिंसक ग्रह, जो प्रत्यक्ष भक्षितो विष. जे मूर्ख बैसती त्याचे पंक्तीस, त्यासी मृत्यू आला या गोष्टीस. संदेह काही असेना, असो सर्व भावे निश्चित. अखंड पहावे शिवलीलामृत, हे न घडे जरी त्वरित. हा अध्याय तरी वाचावा. या अध्यायाचे करिता अनुष्ठान, तेयासी नित्य रुद्र केल्याचे पुण्य. त्याचे घरी अनुदिन ब्रह्मानंद प्रकटेल. अपर्णा हृदयाब्ज मिलिंद. श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद, जो जगदानंद मूळकंद. अभंग न विटेत कालत्रयी, शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड. स्कंदपुराण ब्रह्मोत्तरखंड, परिसोत सज्जन अखंड. एकादशाध्याय गोड हा, श्री सांब सदा शिवार्पणमस्तु. शुभ भवन्तु. हर हर महादेव.